संत दर्शनाचा धन्य आजी दिन 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 संत दर्शनाचा अनंत जलनीचा दिन गेला अनंत जलनीचा दिन गेला लिंगण जावे भगवाने त्याची आलिंगन जावे अनंत जन्मीचा शीन गेला अनंत जन्मीचा शीन गेला भगवाने त्याची आलिंगन जावे भगवाने त्याची आलिंगन जावे संत दर्शनाचा धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जलनीचा दिन गेला अनंत जलनीचा दिन गेला भगवानी त्याची आलिंगन जावे भगवानी त्याची आलिंगन जावे अनंत जन्मीचा शीन गेला अनंत जन्मीचा शीन गेला भगवाने त्याची आलिंगन जावे भगवाने त्याची आलिंगन जावे गदाना सोडावे चरणात गदाना सोडावे गदाना सोडावे चरण जाते भगवाने त्याची आलिंगन जावे भगवाने त्याची आलिंगन जावे गदान सोडावे शरण जाते सोडावे चरण जाते
अनंत जन्मीचा शीन गेला मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे त्रिविध तापाचे झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवांचे मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे एका जनार्दनी घडो त्यांचा संग नभावा वियोग जन्मोजन्मी मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे सर्वांनी हात जोडा हरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः सद्गुरुनाथ महाराज की जय शरण शरण हनुमंता मधुता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 मुक्ताबाई नमो
पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती कैलासीचा शिव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाचे पायी माझे दंडवत घडो आणि चित्त जडो नामे धन्य आदि दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे प्रदान सोडावे चरण त्यांचे प्रस्तुत भगवंताच्या सेवेकरिता निवडलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध साधू श्री संत शांत आणि श्रीमंत असे पैठण निवासी संत एकनाथ महाराजांचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे आणि आजची जी कीर्तनाची सेवा आहे कोणत्या निमित्ताने आहे मला वाटतं सर्वांनाच माहिती आहे. आपल्या गावातील श्रीयुत भास्कर गणपत नाथ आणि त्यांच्या लताबाई भावस्कर आणि प्रशांत भास्कर नाथ आरती प्रशांत चिरंजीव आयुष कुमारी प्राची असा या नाथ महाराजांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. गृह शांती आहे, घराची शांती. आणि घराची शांती कीर्तनानं झाली पाहिजे. काही भागामध्ये तमाशानं साजरी करतात दिवळ्याकडे. घराची शांती म्हणजे तमाशा दैना 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 मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची महिना म्हणजे मला नाही बरं. गृह शांती भगवंताच्या नामाने होते आहे. एक आनंद आहे. आमचे हरिभक्तीपर आहे महाराज उभेच आहे. रामेश्वर महाराज आमचे हरिभक्तीपर आहे. धनजी महाराज त्यांनी मला हे तारीख दिली. त्यांनी बऱ्याच एकादशीला मला तारीखा दिल्या पण माझं रिकाम पण नाही होत. आज मी रात्री माझं कीर्तन नांदुऱ्याजवळ वडनेर बोलजी म्हणून गाव आहे तिथं रात्री कीर्तन आहे. म्हटलं बघ सकाळी असलं तर मी येतो. मग हे म्हणले मग आमचे पाहुणे सकाळीच येतात आणि हे कीर्तन पाहुणे करताय. पण पाहुणे नुसते 4च लोक दिसतात मला. 5 पांडव पाहिजे ते बी नाही. पाहुणे येऊन आले दिले दिले. हा असं ताडकरी मंडळी अगदी सुंदर आहे. महिलांची संख्या मी मोजल्या बाया 27 आहे. ताडकरी 12-13 आहे आणि माणसं सगळे मिळून 20-25 आहे. स्वयंपाकी धरून 23 आहे. विठाला विठाला जीवनामध्ये शांतीची गरज आहे. शांती कशाने मिळेल जीवनामध्ये? शांती परती नाही सुख येर वाऊगेची दुःख म्हणवणी शांती धरा उतराल पैल तिरा तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांती स्थानं प्राप्तीची शाश्वतम. प्रत्येक माणसाला शांती पाहिजे आहे. आता ज्या घरामध्ये प्रवेश करायचा गृहप्रवेश त्या घराची शांती करायची आहे तिथे कीर्तनानं शांती होते. कीर्तनान पुढे जेवण. तसं तर शास्त्रामध्ये सांगितलं बा 7 दिवस भागवत लावलं पाहिजे त्या घरात. आयुष्यभर दुःख होत नाही कधी. आपण घर बांधलं बा 5-50 लाखाचं त्याच्यामध्ये 1 लाख रुपये खर्च भागवताकरता खर्च केले पाहिजे. आयुष्यात दुःख होत नाही. विठाला 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 हे का थोडं झालं हे मोठंच आहे कार्यक्रम. अन्नदान 500-600 लोकांचा अन्नदान आहे. कारण धावपळीचे दिवस आहे लोकांचं रिकाम पण नाही.
पण पंक्तीला मात्र हजर झाल्याशिवाय राहत. 500 लोक आहे ना, बरोबर येणार म्हणजे येणार. त्यांना काही कीर्तनाचं एवढं महत्व वाटत नाही. पण कीर्तन एवढं महत्वाचं आहे, खाण्यापेक्षा कीर्तन महत्वाचं सांगितलेलं आहे. कुठोही मस्तक सुटोही शरीर, कीर्तनाचा रंग सोडू नये, असं वर्णन आहे. 100 कामं सोडून माणसाने जेवण करा असा नियम आहे. भोजन शतमिवाय भोक्तव्यम, 100 काळ सोडून माणसाने जेवण केलं पाहिजे. सहस्रम स्नान माचरे, 1000 कामा पाठीमागे बाजूला सारण अगोदर काय करा, आंघोळ करा. पुढे का लक्ष्यमिवाय दातव्यम, 1,00,000 कामं तुमच्या पाठीमागे जरी असले तरी ते बाजूला सारण अगोदर दान करणं शिका. पुढे सांगितलं कोटीम त्यक्ताम हरी भजे, कोटी कामा आमच्या पाठीमागे आहे, बाजूला सारा. हरभरा उद्या होईल, आज काय बिघड, एक रात्र त्या हरभऱ्याचं. महाराज म्हणतात कोंबणी पाणी आलं तर कोंबणी येते, काय होते. पण कीर्तन महत्वाचं आहे. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, लावो पराघात झाला मुळबंदी, कोटी कामं मागे आहे, बाजूला शरण अगोदर राम राम स्मरा आधी. काय नामस्मरण करायचं, थोडं आपला भरवसा नाही किंवा फटाका फुटेल. आता जे मनुष्य गेला म्हणतात, भाऊने सांगितलं गेले भाऊ, आता डबल येणार नाही. हे धावपुडीचं जीवन आहे, क्षणभंगूर नाही भरवसा. आता अटॅकचे जास्त प्रमाण वाढले, धावपळ करता माणसं शांतीने जीवामध्ये. माणसाला वाटतं पैशानं शांती मिळेल, पैशावाल्याला जप येत नसते. ज्याच्या घरात 2-4 लाख असू द्या, तो जपणार नाही. डोळ्या लागला नुसता उंदीर कुदला की बोक्या होऊनच बसतो बरोबर. काय ज्ञानोबऱ्यांच्या ओघोळे आहे. तैसी तृष्णा वाढीनलिया, मेरुई हाता आलिया, तरी म्हणे खादिया दारू नाही ओळगो, थोडा वाट्याने सोडीचा. म्हणजे अशी तृष्णा वाढली माणसाची. असं आहे माणसाच्या जीवनामध्ये लोभ वाढला रे वाढला. लोभामधून भ्रष्टाचार घडण्याची शक्यता आहे. लोक काय करतो, म्हैस दूध देते 3 लिटर, पण बाई म्हणते आमची म्हैस 7 लिटर दूध देते, पण बाई पाणी टाकते त्याच्यात, टाकूनही पाण्यात. लोक काय करतो, पाणी टाकायला लावतो. लोभाचा बाप कोण आहे, पापाचा बाप लोभ सांगितलेला आहे. लोभ लोभ सर्प डंखला करू काय, लोभ सर्प डंखला करू काय, स्वार्थ संपत्ती जड झाला काय, स्वार्थ संपत्ती जड झाला काय, आचल हरिता फला माझा दे, आचल हरिता फला माझा दे. सर्प चावलेला आहे, त्याचं विष अंगामध्ये सगळ्या अंगात भेटलेलं आहे. मग त्याला कोणी गारुडी लागतो, ते उतारा करा.
गुरु गारोडी आला धावोणी, बोध वैराग्याची पाजिले पाणी, विवेक अंजन घातले नयनी. महाराज म्हणतात गुरु पाहिजे. गुरुशिवाय लोभ नावाचा जो विकार आहे तो कमी होत नसतो. लोभ, लोभातून काय घडतो? भ्रष्टाचार. लोभ काय शिकवतो? भ्रष्टाचार शिकवतो. महाराज म्हणतात काम हा विकार आहे. कामातून व्यभिचार घडण्याची शक्यता आहे. कामातून काय घडतो? व्यभिचार, पाप घडते. काम वाढला की ब्रह्मदेवाचा काम वाढला, काम आवरलं गेलं नाही तर आपल्या मुलीशी व्यभिचार केला. काय कामाचे निधाये ब्रह्मा कन्येशी धरू जाये, पराशर केले काय देवी दिवी दुर्गंधा भोगिली. असं आहे काम. कामावर विजय मिळवणं, क्रोधावर विजय मिळवणं. क्रोधामधून काय घडतो? हिंसाचार. क्रोध विजय. तुम्हाला नवरा बायकोचं भांडण झालं घरात, क्रोध आवडत नाही, मग माणसं मारता बायाले, पदापद हाणता दारू पिणारे माणसं. बाईले मारू नये, लक्ष्मी येते घरात. माणसं क्रोध आवरल्या जात नाही, भांडणं होतात. मग नवरा बायकोचं जमत नाही, पावत्या होता, पावत्या भांडणं पाहिजे. बाई म्हणते येणार नाही, तुमच्या घराचं दार पाडा. गेली बाई. म्हणून महाराज म्हणतात क्रोध आला रे आला, क्रोध आवरला पाहिजे. संतांनी या कामावर क्रोधावर विजय मिळवला. ताज भगवंताशी एक रूप झाले. हे सगळे विकार ताब्यात घ्यावा लागतात. काम क्रोध बंदी खानी, काम क्रोध बंदी खानी, काम क्रोध बंदी खानी, काम क्रोध बंदी खानी. दयाचे धनी काम क्रोध बंदी खानी, काम क्रोध बंदी खानी. पुढे तुका म्हणी दिले दोन्ही इंद्रियाचे आम्ही झालो गोसावी. रामेश्वर प्रमाणात बोललो होतो. म्हणून काम ताब्यात घ्यावं लागतं परमार्थ करण्याचा. त्यागी माणसाला परमार्थ घडतो, भोगी माणसाला नाही. जेवढं भोग भोगले तेवढं रोग जास्त होतात. भोगाची उत्पत्ती कुठून आहे? रोगाची उत्पत्ती भोगातून. जास्त चहा पिणं चांगलं आहे का? पिऊ नये. काही माणसं असा चहा पितात, थंड आवडत नाही, कडक. त्या बघून जपला की या बघून कळकळ कळकळ कळ. थंडीचे दिवस एक मनुष्य हॉटेलमध्ये गेला. म्हणून बघ थंडी वाजवून राहिले, तुमच्याकडे जे कडक असेल ते द्या. मग हॉटेलमध्ये काय चहा? तो चहा आणला, त्यानं बोट डुबवलं. म्हणजे याच्यापेक्षा कडक द्या. त्यानं 2-4 पंप आणले, कडक चहा केला, वाफा निघून राहिला. त्यानं 2 बोट डुबवले. म्हणजे याच्यापेक्षा कडक द्या. त्याला राग आला. मग याच्यापेक्षा कडक काय? त्याने इस्तो घेतला का प्लेट मध्ये भरला, हे घे म्हणे कडक कडक. त्याच्या समोर ते प्लेट ठेवलं. त्याने काय केलं? खिशाची बिडी घेतली, पेटवून पेट चालला गेला. टाळी वाजवा, विठ्ठला विठ्ठला जास्त तिखट खाऊ नये, जास्त गोड खाऊ नये. म्हणजे मला सांगता बिडी पिऊ नये, मद्यपान दारू पिऊ नये. काही का माणसं असे दारू पितात, दारूच्या पैशाने संसार खलास झाल्या लोकांचे. पण मुलाला पैसा कमी असला तरी चालेल, पण संस्काराची गरज आहे. माहिती तुम्हाला? पेत असताना 2 थेंब खाली पडले, उंदरानं चाटले, पेला नाही. उंदीर पेला नाही, नुसतं चाटले, 2 थेंब खाली पडले. चाटल्याबरोबर ते अंगात आली. 4 पायावर होता उंदीर, तुमच्या अंगात आल्यावर 2 पाय झाला. म्हणजे बिल्ली बता, बिल्ली बिल्ली म्हणजे मांजर कुठे आहे म्हणे. या बडशा पाडीन ते दारू गांजा, काही गांजा पितात. आता भगवान शंकराचे भक्त आहे ना, शिव पुराण, त्या शंकराच्या मंदिरात जाऊन गांजा पिता. म्हणजे का गांजा कोण पिता? म्हणजे भगवान शंकर दर्शन देतो. तू संडासला ताबे देत नाही, तुला भगवान शंकर दर्शन देतो. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. आपने पल्लों का पैसा निकल गया तो मुख में मटिया जाती है. म्हणून महाराज सांगतात या विकारावर विजय मिळवणं, क्रोधावर, कामावर, लोभावर. महाराज संतांनी हे केलं. म्हणून संत महात्मे जगाला एक मार्गदर्शक करतात. चुकलेल्या जीवाला मार्ग चुकले, विदेशी एकले, तयावरी झाले दिशा भोली. हाती धरोणिया
पावविली घरा त्यांच्या उपकारा काय द्यावे काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर जागवी माझा निरंतर जागवी जागवी माय तो आता काय जावे जाती वावे उतराय काय जावे जाती वावे उतराय काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार निरंतर जागविते माझा निरंतर जागविते जागविते काय जावे आधी वागे उतराय काय जावे आधी वागे काय सांगू आता संतांची उपकार मन निरंतर जागविती म्हणून संतांनी समाजाला जागवलं. मग काही लोक म्हणतील आम्ही का जपेल आहे का? काही लोक संसारात जागी आणि परमार्थात जपले. काही लोक नुसते वयानं वाढले का बाबाचं वय किती आहे म्हणे 82 आणि बाबा काय करता म्हणे पत्ता खेळता बड्या रंडी राजा काय करता माझी या भक्तीविन जडो जाची जियाली पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसते काही अर्जुना माझी जर भक्ती करत नसेल तर तुझ्या जमिनीवर भार आहे वजा वज तुझ्या या जमिनीले पृथ्वी मातेला सगळं जगाचं वजन सहन करते पण पापी माणसाचं वजन सहन करत नाही. पापीचे भक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले ओ